चला मेगा फायनलच्या सुरुवाती अगोदर फटाक्यांच्या आतिषबाजीने मात्र या मेगा फायनलची सुरुवात होईल। जिशा 8 अक्षयदादा पाटील यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला रक्षक प्रतिष्ठान सचिनजी जाधव आणि अमृताताई जाधव यांचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे मेगा फायनल मध्ये। एका बाजूला सिद्धेश कडू आहे तर दुसऱ्या बाजूला अज्जू नवले आपल्याला पाहायला मिळणार आहे। दोन कॅप्टन्स मध्ये घमासान पाहायला मिळणार आहे। तब्बल 2 वर्ष या टीमला आपण खेळताना पाहिलंय जिशा 8 आणि तिसऱ्या पर्वामध्ये त्याने यश प्राप्त झालंय, ते मेगा फायनल मध्ये दाखल झाल्यात। आणि दुसऱ्या बाजूला सचिन जाधव आणि अमृताताई जाधव यांचा संघ प्रथमच या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला दिसला आणि प्रथमच वर्षामध्ये त्यांनी मात्र फायनलचं तिकीट जे आहे ना ते गाठलेलं। दोन्ही टीम्स मध्ये चांगली मॅच होईल यात काही शंका नसणार आहे। चला मेगा फायनलला होईल सुरुवात। 4 ओव्हरची मॅच। मेगा फायनल रक्षक प्रतिष्ठान त्यांच्या विरोधामध्ये जिशा 8 या दोन टीम्स मध्ये आपल्याला मेगा फायनल पाहायला मिळणार आहे। जिशा 8 टीमने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि त्यांनी निर्णय घेतला की मी प्रथमतः बॅटिंग करू। चला गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला जिशा 8 टीम। चला दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा देतोय। पहिल्या बॉलचा सुरुवात आणि स्वागत करूया टाळ्यांच्या आवाजाने। सचिन दोन्ही टीम्स जे आहेत ना ते नवीन मेगा फायनल मध्ये आम्हाला पाहायला मिळतात, म्हणजे पर्व क्रमांक 3 मध्ये नवीन संघ चॅम्पियन होताना दिसणार आहे आपल्याला। दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा। स्ट्राइक वरती अज्जू नवले, गोलंदाजी मार्क वरती सचिन काळे। पहिला बॉल, पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय। एक सिंगल रन अकाउंट ओपन झाले रक्षक प्रतिष्ठान या टीमचं। रक्षक प्रतिष्ठान टीम आपल्याला पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपण पाहू शकाल जिशा 8 संघ। जी रणनीती गौरवच्या विरोधामध्ये आखली होती सिद्धेशने, तीच रणनीती शुभमच्या विरोधामध्येही आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज सचिन काळे तयार। यावेळेस लाजवाब चेंडू टाकला गेलाय। सिंगल रनची खरं त्याने गरज होती का, आणि चांगली चिक्की सिंगल रन आपल्याला पाहायला मिळाली। 2 धावा दाफलकावरती। 2 बॉलचा खेळ आता पर्यंत झाला आणि 2 धावा दाफलकावरती लागल्यात। सचिन काळे हा ट्रम्प कार्ड ठरला या टीमचा, कारण की सातत्याने चांगली गोलंदाजीने मागच्या मॅच मध्ये सेमीफायनल नंबर 2 मध्ये त्याने चांगली गोलंदाजी केलेली आहे। यावेळेस पायावरती हा बॉल, चांगली गोलंदाजी करतोय। पहिलं षटक अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळतोय। पहिल्या मॅच पासून सचिन काळेने निराश केलेला नाहीये, संघ मालकाला असेल किंवा कॅप्टनला असेल, ज्या कामासाठी त्याला टीम मध्ये सामील केलं। सेकंड आयकॉन आहे या टीमचा आणि त्याला माहिती आहे जबाबदारी माझ्यावरती खूप आहे। आणि पर्व क्रमांक पहिल्यामध्ये या टीमचा तो कॅप्टन होता आणि संघ मालकांना आता ट्रॉफी जिंकून द्यायचं हे ध्येय मात्र मनामध्ये घेऊन हा खेळाडू उतरलाय। यावेळेस यॉर्कर बॉल, मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जाईल। अज्जू नवलेची विकेट मिळालेली आहे। फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर जाईल। जिशा 8 टीमला मोठी सफलता मिळतीये। अज्जू नवले आणि अज्जू नवलेची विकेट प्राप्त झालेली आहे जिशा 8 टीमला। सचिन काळे हा धोका होता अज्जू नवलेला आणि आता धोका सावरता आलेला नाहीये। फलंदाज बाद झाला पहिला। आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, टॅलेंटेड खेळाडू, बॉक्स क्रिकेट खूप चांगला खेळतो हा खेळाडू इनायत। चेंडू आतापर्यंत झालेत या ओव्हरचे 4। टीमची धावसंख्या 2 धावा दाफलकावरती। दोन धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं। 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला। इनायत स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतोय। चला जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका सचिन। गोलंदाज तयार सचिन काळे। 5वा बॉल, यावेळेस सोडून दिला लेग स्टंपच्या बाहेर। हा एक्स्ट्रा 1 रन आपल्याला पाहायला मिळेल। 3 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। 3 धावसंख्या दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल। चला एज लागलेली आहे। इनाची विकेट देखील मिळाली आहे। सचिन काळेने मोठे 2 धक्के फायनलच्या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये दिलेले आहेत।
यावेळेस मात्र पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर वाईट बॉल, परंतु दोन महत्वाची विकेट सचिन काळेने मिळवलेत. अज्जू नवले आणि त्याचबरोबर इनाईची विकेट जी भरपूर मोठी होती. मेगा फायनलच्या मॅच मध्ये दोन्ही खेळाडूंना मात्र शांत ठेवलंय. यावेळेस एक सिंगल रन आपल्याला जरूर पाहायला मिळेल. थोडीशी वेगळी रणनीती पाहायला मिळाली उमेश या मॅच मध्ये. सेमीफायनल मध्ये जर पहिलं षटक घेऊन सिद्धेश कडू आला होता आणि या मॅच मध्ये अटॅकिंग गोलंदाजी अर्थातच सुरुवातपासूनच अटॅक करण्याचा प्रयत्न या टीमने केलेला आहे. अर्थातच जिशाईट या टीमने केलं. पहिलाच षटक आपला स्ट्रायकर गोलंदाज आपल्या टीमचा ट्रम्प कार्ड सचिन काळेला बोलवलं आणि पहिल्या षटकामध्ये त्याचं जे काम होतं त्याने ते केलेलं आहे. आणि त्याचबरोबर सिद्धेश कडू यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. यावेळेस स्टॅप केलाय बॉल सीमा रेषा पार, चौकार. शुभमच्या बॅटमधनं आला लाजवाब फटका, चेंडू सीमा रेषा पार. आशेच किरण म्हणजे शुभम नाईक आशेचा किरण आहे. रक्षक प्रतिष्ठान या टीमचं कॅप्टन वरती अटॅक केला. पहिलाच बॉल चौकार, टॅप केला आणि 4 धावा. टीमची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती, 9 रन स्कोर कार्ड वरती. 9 धावा धावफलकावरती लागल्या. सिद्धेश कडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती या. त्यावेळेस वाईट बॉल टाकला गेला. सिद्धेश कडू आणि शुभम नाईक हे दोन्ही खेळाडू एकत्रितरित्याने भरपूर खेळलेले आहेत आणि शुभम नाईकला माहिती आहे गोलंदाजी कशी आहे. बाहेरच्या दिशेला वळण करतो की आतमधल्या दिशेला वळण करणारे चेंडू सिद्धेश कडू हाताळतो हे सर्व काही माहिती आहे त्याला. परंतु किती वेळ शांत ठेवणार. आणखीन एक फलंदाज मात्र बाद. शुभमचा खेळ मात्र संपुष्टात आलाय. अज्जू नवले, इनायत आणि आता शुभम नाईक 3 मोठे धक्के दिलेले आहेत. शांत ठेवलं होतं सिद्धेश कडूला, मोठे फटके येत होते परंतु किती वेळ त्या खेळाडूला शांत ठेवा. या स्पर्धेमध्ये काय गोलंदाजी आणि काय बॅटिंग केली या खेळाडूने. महत्वाचे 3 विकेट रक्षक प्रतिष्ठान टीमचे बाद झाल्यानंतर आता थोडासा मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना रक्षक प्रतिष्ठान हा संघ दिसेल. अर्थात सचिनजी जाधव साहेब आणि त्याचबरोबर अमृताताई जाधव यांचा हा संघ थोडासा संकटामध्ये सापडला मेगा फायनल मध्ये. चला आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज. चौदा धावा धावफलकावरती आणि तब्बल विकेट आतापर्यंत गेलेत 4. चला 2 बॉल मध्ये 2 विकेट घेतले तर श्री मोबाईलचे खऱ्या अर्थाने मालिक अर्थातच परेशजी पाटील यांच्याकडे 2000 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. सिद्धेश कडू यांना मोझॅक मिंट या शॉपचे ते मालक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. सिद्धेश कडू पुन्हा एकदा तयार. यावेळेस सोडून दिला हा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल तब्बल 16 धावा धावफलकावरती, 16 रन स्कोर कार्ड वरती. 17 धावा, या धावा भरपूर महागात पडतील कारण की धावा चांगल्या झाल्यात. रक्षक प्रतिष्ठान टीमच्या धावा चांगल्या झाल्यात. विकेट जरूर त्यांनी गमावलेत परंतु धावा झाल्यात. 17 धावा तब्बल धावफलकावरती लागल्यात.
चला तर सिद्धेश कडू यांच्यासाठी मात्र पारितोषिक आला. आमचे आकाशदादा पाटील यांच्या माध्यमातून त्यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. जीपे केलं त्यांच्या मोबाईलवरती आणि त्यांना 1000 रुपयाचा कॅश प्राइज आला. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि टीमची धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 गडी बाद सध्या स्थिती आहे रक्षक प्रतिष्ठान या टीमची. 17 धावा, इथून 30-35 धावा जर झाल्या त्या काढणंही भरपूर कठीण असेल ना उमेश, कारण की मेगा फायनल आहे आणि त्या तुम्हाला धावा काढायच्या आहेत. समोरच्या टीमने ज्या धावा बनवल्यात त्या धावा तुम्हाला नंतरच्या सत्रामध्ये काढायच्या आहेत. त्याच कारणामुळे जेवढं कमी होईल तेवढं कमी स्कोअरमध्ये अडवण्याचा प्रयत्न हा जिशा 8 संघ करेल. दीपक शर्मा आलाय गोलंदाजी मार्कमध्ये. एक मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट, ट्रॉफी घेतली आहे, मेडल घेतल्या. गोलंदाज तयार होतोय दीपक. चला पहिलाच बॉल भरपूर वेगाने, अपील जोरदार केले विकेट किपरने. परंतु पंचांचं म्हणणं असं आहे की बॅट जी आहे ना ती खाली पिचला जे आहे ना ते ब्रोश झालेली आहे आणि त्याच कारणामुळे हा फलंदाज जो आहे तो सेव्ह केलेला आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. पुन्हा एकदा दीपक शर्मा चांगली सुरुवात केलेली आहे. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. रनआउटची संधी, विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद झालाय. फलंदाज क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर. अविनाशचा खेळी संपुष्टात आलाय. अविनाश कडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या. त्या अविनाशची विकेट मिळालेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश आणि आता रविकांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दीपक शर्मा लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत दीपक शर्माची पाहायला मिळालेली आहे. खूप चांगली गोलंदाजी दीपकने केलेली आहे आतापर्यंत. 2 बॉल भन्नाट वेगाने आपल्याला पाहायला मिळालेत. परंतु तो नवीन आलेला फलंदाज निलेश, त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेस ही पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू, व्हाईट बॉल दिला गेलाय. थोडासा निराश पाहायला मिळतोय. हा व्हाईट बॉल दिला. चला तर सिद्धेश कडू यांच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि ते जीपे झालेले आहेत. आम्हाला प्रूफ देखील मिळालाय. आकाशदादा पाटील यांच्या माध्यमातून त्यांना 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला गेलाय. यावेळेस ओहो हो, वॉट अ बॉल, खूप चांगला चेंडू आणि हा बॉल मात्र निर्धाव असणार आहे. व्हाईटची मागणी ते करतायत, परंतु बॉल जो आहे ना तर दोन्ही पायांच्या मधनं गेला असं पंचांचं म्हणणं आहे. बॅटर रिव्ह्यू ओके. व्हाईटची मागणी आहे, परंतु पंच आता पाहूयात काय बोलतात. चला फेअर डिलिव्हरी आहे. हा बॉल आणि रिव्ह्यू जो आहे तो गमावला बॅटिंग करणाऱ्या टीमने, कारण की दोन्ही पायांच्या मधना तो बॉल निघून गेला आणि क्रीज मध्ये टप्पा पडला. गोट्या 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. टीमची धावसंख्या आता फलकावरती 18. निलेश बॅटिंग साठी या समोर. यावेळेस पुन्हा एकदा भन्नाट वेगाने रनआउटची पुन्हा एकदा संधी आहे. थ्रो थोडासा लेझी कदाचित पाहायला मिळाला आहे आणि हा फलंदाज मात्र. चला रिव्ह्यूची मागणी आता केलेली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने.
फलंदाज नॉट आउट असणारा, आणि भरपूर लेट झाले होते. दोन्ही टीमचे रिव्ह्यू संपलेले आहेत. आता ऑन फील्ड पंच जे डिसिजन देतील ते तुम्हाला मान्य करावं लागणार आहे. टीमची धावसंख्या दाफलकावरती लागली 19 धावा दाफलकावरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला वाईट +1 अशा 2 धावा मिळाल्यात. चुकीचा बॉल आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नसते. 2 धावा मिळाल्या. टीमची धावसंख्या तब्बल जम पोचती 21 धावा. रक्षक प्रतिष्ठानसाठी मी म्हटलं ना विकेट जरूर जातात, परंतु धावा त्यांच्यासाठी थांबत नाहीये. धावा वाढत चाललेल्या आहेत. तब्बल 21 धावा दाफलकावरती. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगल्या स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतो. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. पायावरती बॉल लागल्यानंतर लेग बाईच्या स्वरूपामध्ये पंचांनी सांगितलं रन नाहीये. चला चेक केलाय. दीपक शर्मा थोडासा मात्र समोरच्या फलंदाजाला झुंज देत असताना शेवटचा बॉल. भरपूर वेगाने हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा तीच चुकी, परंतु विकेट किपिंग भरपूर चांगली. धावा येत आहेत. रक्षक प्रतिष्ठान या टीमसाठी. टीमची धावसंख्या तब्बल 22 धावा. 22 धावा दाफलकावरती लागल्या गेल्यात. 9 वाईट आतापर्यंत टाकल्यात आम्हाला उमेश सांगतात. चला हाही बॉल मात्र खूप चांगला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल निर्धावाला. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या तब्बल 22 धावा. 5 विकेट आतापर्यंत गमावल्यात टीम रक्षक प्रतिष्ठान या टीमने. 22 धावा दाफलकावरती लागल्या. शेवटचा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भावेश शेळके आलाय. यावेळेस इथे फटका लागलाय फलंदाजाला, परंतु फायदा झाला बॅटिंगला. दुखापत जरूर झाली त्यांच्याच खेळाडूला, परंतु 4 धावा या नशिबाच्या मिळाल्यात. रक्षक प्रतिष्ठान या टीमला या 4 धावा नशिबाच्या मिळाल्या. टीमची धावसंख्या तब्बल 26. चला आणखीन एक फलंदाज बाद झाला. टीमची धावसंख्या तब्बल दाफलकावरती लागली 26 रन्स. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात. 6 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. थोडीशी बातचीत केली जाते कॅप्टन सोबत. भावेश शेळके थोडीशी रणनीती आखण्याचा प्रयत्न रविकांत यांच्यासाठी, कारण की रविकांत आणि एक मॅन ऑफ द मॅचची जर्सी जी परिधान केलेली आहे आणि त्यांच्याकडे आता भरपूर भरोसा आहे टीम कॅप्टनला. त्याच्या बॅटमधून रन्स येतील. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला संजू होते. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं संजू यांच्या माध्यमातून. आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना टीमची धावसंख्या दाफलकावरती 27 रन स्कोर कार्ड वरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शेष आहे. यावेळेस आणखीन एक लाजवाब चेंडू पाहायला मिळाला आहे. परंतु माहिती आहे सिद्धेशला काही घाई करून फायदा नाही. हा जो फलंदाज स्ट्राईक वरती आहे ना, त्याला डॉट बॉल टाकण्यामध्ये भावेश शेळके जो आहे तो यशस्वी ठरू शकतो. टीमची धावसंख्या दाफलकावरती लागले 27. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. बॅटिंगसाठी अजित आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक वरती. चला वाईट आणि त्याच्यावरती मात्र विकेट मिळालेली आहे. परंतु धावा मात्र आलेल्या आहेत. रक्षक प्रतिष्ठान या टीमसाठी धक्का क्रमांक 7वा लागलाय. टीमची धावसंख्या दाफलकावरती 27.
28 धावा धाफलकावरती लागल्यात. 2 बॉलचा खेळ अजूनही शेष. नवीन फलंदाज अजित आला. अजित पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि विकेट आणखीन एक मिळालेली आहे. बॉल निर्धावासना विकेट मिळाली या बॉलवरती. आता हॅट्रिक वरती असणार आहे भावेश शेळके. पाहूया चला, अजूनपर्यंत एकही हॅट्रिक झालेली नाहीये. या स्पर्धेमध्ये हॅट्रिक होईल का? आणि जर विकेट घेतली तर ऑल आउट होणारा पहिला संघ, हॅट्रिक घेतली तर पहिला गोलंदाज. चला टॅप केला यावेळेस, चांगला चेंडू होता, फटका लाजवाब होता. एक रन कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीचा प्रयत्न करत असताना चला ऑल आउट झालेले आहेत. रक्षक प्रतिष्ठान संघ ऑल आउट झाला. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 29 आणि 30 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे जिशा 8 टीमला 30 धावा. चला पहिली टीम जी ऑल आउट झाली, खूप बॉलिंग अटॅक आपल्याला चांगला पाहायला मिळाला. परंतु रक्षक प्रतिष्ठान आणि जिशा 8 टीमला मी एकच सांगेन की 30 धावा, या 30 धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत मेगा फायनलची आणि चॅम्पियनची ट्रॉफी उचलायची आहे. मैदानाच्या आतमध्ये संघर्षही तुम्हाला भरपूर करावा लागणार आहे. आणि आता पाहूयात संघ यशस्वी होईल का चेस करण्यामध्ये. हॅलो हॅलो चेक. आणि त्याचबरोबर सिद्धेश कडू यांच्यासाठी जे पारितोषिक लावलं होतं, श्री मोबाईल्स आमचे परेशदादा पाटील यांच्या शॉपला तुम्ही नक्की भेट द्या. शिरोण्याचा ब्रिज जो आहे त्याच्या खाली त्यांचा शॉप आहे आणि त्यांच्या शॉपला नक्की तुम्ही भेट द्या. श्री मोटर्स आणि श्री मोबाईल्स दोन्ही अवेलेबल आहेत. आणि त्याचबरोबर चला उद्यासाठी एक खुशखबरी आहे. किगा आईस्क्रीम यांच्याकडनं मात्र एक सुवर्ण संधी आल्या, म्हणजे त्यांना आस्वाद घेता येईल. उद्या दोन्ही टीम ज्या फायनलिस्ट आहेत त्यांना किगा आईस्क्रीम यांच्याकडनं एक कप आईस्क्रीम दिला जाईल. यावेळेस आपण पाहता बॅटची एज लागल्यानंतर अजू नवले यांच्याकडे हा बॉल निघून गेला. इनायत आला गोलंदाजीसाठी. 2 बॉल 2 धावा आतापर्यंत दाफलकावरती लागल्यात. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो, अप्रतिम दर्जाचा चेंडू. तिसरा बॉल निर्धाव. या मॅच मध्ये रक्षक प्रतिष्ठान हार मानणारा संघ नाहीये. सचिनजी जाधव आणि त्याचबरोबर अमृताताई जाधव यांचा हा संघ अज्जू नवले यांच्यावरती खऱ्या अर्थाने भरपूर भरोसा दाखवलाय. यावेळेस स्नो बॉल, त्याच्यावरती मात्र 2 धावा. या अशा प्रकारची गोलंदाजी आहे ना, ती मेगा फायनलची ट्रॉफी उचलण्यापासून तुम्हाला भरपूर दूर नेईल. 4 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या दाफलकावरती लागली आहे 4. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 4 धावा दाफलकावरती लागल्यात. संकेत मात्रे
चला यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला आपल्याला आणि त्यावरती चांगला फटका. टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 चेंडूच्या नंतर 5 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज तयार. इनायत चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. समोर संदेशा दोघी खेळाडू मात्र एकमेकाला चांगले ओळखतात. चला सिंगल आलेली या चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये संदेशला आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे कारण की संदेशची बॅट या स्पर्धेमध्ये जास्त बोललेली नाहीये आणि त्याला आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. मॅच बनलेली या मॅच ऑन झालेली या 5 बॉल 6 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा इथे बॅकफुट वरती जाऊन बॉलला पंच करण्याचा प्रयत्न, खाली आपटण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल झाला निर्धाव. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केला फक्त आणि फक्त 6. विकेट जरूर मिळालेली नाहीये परंतु चांगली सुरुवात झालेली आहे रक्षक प्रतिष्ठान या टीमसाठी. आता येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये धावा बनवायच्या 24. 18 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. कोण जिंकेल? नेहरू बॉक्स प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3 आणि या 3ऱ्या पर्वामध्ये कोणता संघ असेल तो चॅम्पियन ठरेल? एका बाजूला अक्षयदादा पाटील यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला सचिनजी जाधव आणि त्याचबरोबर अमृताताई जाधव यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रक्षक प्रतिष्ठान प्रथमताच या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला पहिल्याच वर्षामध्ये आणि पहिल्याच वर्षामध्ये आपण पाहतो त्यांना मेगा फायनलची मॅच खेळताना. दुसऱ्या बाजूला अक्षयदादा पाटील यांचा संघ जिशा 8 भरपूर संघर्ष केला या स्पर्धेमध्ये, जिथे पहिल्या पर्वामध्ये त्यांना क्वालिफाय होता आलेला नाहीये. गतवर्षी ते क्वालिफाय झालेले नाहीयेत परंतु 3ऱ्या पर्वामध्ये थेट फायनल मध्ये धडक मारलेली आहे. एक नवा आयकॉन नवा कॅप्टन पकडला आणि नवा कॅप्टन वरती भरोसा दाखवत मेगा फायनल मध्ये आतापर्यंत ते पोहोचलेले आहेत. या अगोदर अज्जू नवले हा खेळाडू जो आहे तो मेगा फायनलची मॅच खेळला या स्पर्धेमध्ये. चला यावेळेस विकेट मिळाली आहे. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना ज्या जाळ्यामध्ये मासा अडकायला हवा होता तो मासा अडकलेला आहे ना. खऱ्या अर्थाने सिद्धेश कडू ही मोठी मासळी होती. फलंदाज बाद झाला. फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर गेला. सिद्धेश कडू याचा खेळ मात्र संपुष्टात आलेला आहे. आता 17 मध्ये बनवायचे 24. रक्षक प्रतिष्ठान या टीम साठी मॅच ऑन झालेली आहे. आता नवीन आलेला फलंदाज नंबर क्रमांक 3 वरती आपण पाहतोय विशाल याला. मी म्हटलं ना 30 धावा काढताना समोरचा संघ घाम फोडू शकतो तुम्हाला, म्हणूनच उत्साह थोडासा कमी पाहिजे. क्रिकेट आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि क्यून एक जसे निर्धाव येथील चेंडू तसा मात्र प्रेशर जो आहे तो जिशा 8 या टीम वरती वाढेल आणि बॅटिंग करणारा जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय ना तो आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज लागली आहे का? पंचांनी बोट आकाशाकडे केलाय. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. मोठा धक्का लागलाय. आणखीन एक फलंदाज बाद झाला. मॅच पूर्णपणे फसली आहे जिशा 8 या टीम साठी. 2 महत्वाचे विकेट घेतलेत गोलंदाज रविकांत वाघ यांनी, सिद्धेश कडू आणि त्याच्यानंतर मात्र विशाल. हे 2 फलंदाज भरपूर महत्वाचे होते. नवीन फलंदाज तेजस आला. इक्वेशन 16 मध्ये बनवायचे 15 मध्ये 24 बनवायचे. 15 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. इम्पॉर्टंट म्हणजे काय तर जास्त प्रमाणामध्ये त्यांनी एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये रन खर्च केलेले नाहीयेत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. आणखीन एक चेंडू निर्धाव आलाय. 14 मध्ये आता गरज आहे 24 धावसंख्येची. 14 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. मॅच फसली आहे. ते पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. हा वाईट बॉल आहे. आता 14 मध्ये बनवायचे 23 धावा. 14 बॉल 23 ची गरज आहे. संदेश मेहर यांच्यावरती आता जबाबदारी चांगलीच असणार आहे कारण की भरपूर पॉइंट्स त्यांच्यावरती खर्च केले त्या टीमने. आता मेगा फायनल मध्ये त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेसही पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल रिलीज केलाय. आता 13 मध्ये बनवायचे 23 धावा.
13 मध्ये 23 जाऊ संख्येची गरज आहे या मॅच मध्ये. आता सिंगल डबलने काही होणार नाहीये. शेवटचा एक गोल शिल्लक आहे. नेरूळ बॉक्स प्रीमियर लीगचा थरार. मॅच काय रंगतीये मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका मात्र मैदानाच्या बाहेर चालला. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. रक्षक प्रतिष्ठान टीम मात्र पूर्णपणे हवी झालेली आहे. दिशा 8 या टीम वरती. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत 23 धावा. 12 मध्ये 23 ची गरज आहे. संदेश मेहर आता चांगली बॅटिंग करावी लागेल. आपल्या टीमची जबाबदारी आता त्याला घ्यावी लागणार आहे. कामाला या टीम मध्ये समाविष्ट केलं. याचं प्रत्युत्तर आता संदेश मेहर आणि भावेश शेळकेला द्यावं लागेल. रविकांत वाघ यांचं टर्निंग पॉइंट षटक पाहायला मिळालं, ज्यामध्ये फक्त एक धाव त्यांनी खर्च केला आणि तब्बल 3 विकेट आपल्या नावी केलेल्या आहेत. मेगा फायनल मध्ये लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली आहे रविकांत वाघ यांच्या माध्यमातून. आता 12 मध्ये बनवायच्या 23 धावा. 12 चेंडू 23 धाव संख्येची गरज आहे. सचिनजी जाधव आणि अमृताताई जाधव यांचा हा संघ आता मात्र या मेगा फायनल मध्ये थोडासा वरचढ ठरतोय दिशा 8 या टीम समोर. चला 12 मध्ये बनवायच्या 23 धावा. शक्य आहे उमेश, अशक्य हे टार्गेट नाहीये, परंतु तशी बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. 12 मध्ये 23 गोलंदाज आलेत. अजित 12 मध्ये 23 ची गरज असताना हा वाईट बॉल. आता 12 बॉल आणि 22 धाव संख्येची गरज आहे या मॅच मध्ये. चला प्रत्येक बॉल नंतर टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, विनंती करतोय. 12 चेंडू आणि 22 धाव संख्येची गरज आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणारा दिशा 8 या टीमला आणि संदेश मेहर यांच्यावरती ती जबाबदारी असणार आहे. 12 मध्ये बनवायच्या आहेत त्यांना 22 धावा. 12 चेंडू 22 धाव संख्येची गरज. नेरूळ बॉक्स प्रीमियर लीग मेगा फायनल पर्व क्रमांक 3. चला टॅप केलाय, परंतु इनायतच्या हातामध्ये आणि संदेशची विकेट नाहीये. चला पंचांनी सांगितलं की सुरक्षितरित्याने मात्र पॉपिंग क्रीज मध्ये हा खेळाडू पोहोचला. आता 11 मध्ये बनवायचे 21 धावा. 11 मध्ये 21 धाव संख्येची गरज आहे. टॅप जरूर लगावला होता, परंतु टॅप लगवत असताना ते एलिव्हेशन जास्त प्रमाणामध्ये मिळालं नाहीये बॉलला. आता 11 मध्ये बनवायचे 21 धावा. 11 चेंडू आणि 21 धाव संख्येची गरज आहे या मॅच मध्ये. कोण जिंकेल, कोण पराभूत होईल. 365 दिवस आणि त्या 365 दिवसाचा जरी आपण विचार केला त्याची आपण प्रतीक्षा तर करूच, परंतु क्रिकेट असा आहे ना, गॅरंटीचा खेळ नाहीये. मेगा फायनल मध्ये तुम्ही पुढच्या वर्षी यालच ही गॅरंटी नाहीये. म्हणून ही ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे जिथे तुमच्या हातामध्येच अजूनपर्यंत मॅच आहे दोन्ही बाजूने. 11 मध्ये 21 ची गरज. चला यावेळेस समोरच्या दिशेला खेळलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवला गेलाय. 10 मध्ये बनवायच्यात 21 धावा. 10 चेंडू आणि 21 धाव संख्येची गरज आहे या मॅच मध्ये. चला 10 बॉल मध्ये 21 ची गरज आहे. मी कौतुक करेन रक्षक प्रतिष्ठान गोलंदाजांचं, कारण की उमेश त्यांनी जास्त प्रमाणामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा खर्च केलेल्या नाहीयेत. आणि दुसऱ्या बाजूला दिशा 8 टीम ज्यांनी भरपूर धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये खर्च केल्या होत्या. 10 मध्ये आता त्यांना बनवायच्या 21 धावा. 10 मध्ये 21 ची गरज असताना वाव व्हॉट अ फिल्डिंग इनायतच्या माध्यमातून. लाजवाब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. चला गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फटका चांगला होता, परंतु इनायतचा चांगला क्षेत्ररक्षण झालाय. पुढे सरसावत वॉट फटका, काय फटका लगावलाय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण झालाय. पुन्हा एकदा लाजवाब क्षेत्ररक्षण झालाय. काय फिल्डिंग करतोय आपल्या टीम साठी. फटका लाजवाब होता,
परंतु पुन्हा एकदा करण आपल्याला पाहायला मिळाले त्या ठिकाणी. करण यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, लाजवाब क्षेत्ररक्षण. 8 बॉल 19 ची गरज आहे. 8 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा इथे चांगलं क्षेत्ररक्षण झाला, एक सिंगल आलेली आहे. आता 7 बॉल आणि 7 मध्ये बनवायचे आहेत 18 धावा. चला, टेरेस ग्रुप आणि अनिकेत यांच्याकडनं मात्र पारितोषिक आलाय अजित यांच्यासाठी. सात मध्ये 18 बनवायचे आहेत. मॅच कठीण होत चाललेली आहे जिशा 8 या टीम साठी. 7 मध्ये 8 शेवटचा बॉल. चला, फलंदाज बाद झालाय. आशेचं किरण जे मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. अज्जू नवले या नेरुळ परिसरामधील अज्जू नवले बॉक्स क्रिकेटचा एक अप्रतिम दर्जाचा खेळाडू आहे, ज्याने नवी मुंबई अंडरआर्म बॉक्स क्रिकेटवरती अभिराज्य केलंय. आणि त्याच्याकडे ही नेरुळ बॉक्स प्रीमियर लीगची ट्रॉफी अजूनपर्यंत नव्हती. त्या ट्रॉफीकडे अज्जू नवले कॅप्टन वाटचाल करत असताना सिद्धेश कडू यांच्यावरती मात्र जो भरोसा दाखवला होता त्यांच्यावरती ते सार्थ जरूर ठरलेत. पण तो मेगा फायनलच्या मॅच मध्ये थोडासा पिछाडीवरती जिशा 8 संघ पाहायला मिळतो. चला तर अजित जो गोलंदाज होता त्या अजितची संपूर्ण फॅमिली या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही आम्ही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. आता 6 मध्ये बनवायच्यात 18 धावा. भावेश शेळकेला मात्र सुवर्ण संधी या हिरो बनण्याची. अनिकेत आणि टेरेस ग्रुप कडनं या गोलंदाजाला 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार जर विकेट हॅट्रिक जर त्यांनी घेतली तर. आणि त्याचबरोबर पाहताय सन्माननीय आदरणीय जिशा 8 टीमचे आमचे नेरुळ गावाचे समाजसेवक अक्षयदादा पाटील यांचं नुकतंच आगमन झालं. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. आणि त्यांच्याच माध्यमातून उद्याच्या रात्रीपासून ते बुधवारच्या रात्रीपर्यंत वनमंत्री चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार. आणि त्यांचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, जरूर पिछाडीवरती आहे, परंतु त्यांच्या टीमने लाजवाब खेळ केला. 4 मध्ये आता बनवायचे आहेत त्यांना 18. 4 बॉल आणि 18 रनची गरज. 4 बॉल 18 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहताय आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालंय अर्थातच नवी मुंबई प्रीमियर लीगचे आमचे कमिशनर दीपक दादा पाटील असतील, त्याचबरोबर आमचे नेरुळ गावातील समाजसेवक अक्षयदादा पाटील आणि सचिन दादा हे आम्हाला पाहायला मिळतात. चला तर प्रत्येक वाईट साठी यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार. षटकार आला आणि षटकार बॉक्स क्रिकेट मध्ये या षटकाराला किंमत नसते. फलंदाज क्रमांक बाद झालाय 7वा. 6वा मैदानाच्या बाहेर. सचिन काळेचा एक खेळ संपुष्टात आलाय. नेरुळ बॉक्स प्रीमियर लीग शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. ही स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. जर ही स्पर्धा पुढच्या वर्षी पुन्हा पाहिजे असेल तर एकदा या स्पर्धेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हर्षजी मडवी आणि त्याचबरोबर विकास दादा यांच्या माध्यमातून खूप चांगलं आयोजन आम्हाला पाहायला मिळालं आहे. लाजवाब आयोजन. चला, हा वाईट बॉल टाकला गेला. 3 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. रक्षक प्रतिष्ठान पहिल्यांदाच हा संघ या मैदानामध्ये आणि या स्पर्धेमध्ये उतरला आणि पहिल्यांदाच मात्र या चॅम्पियनच्या दिशेने वाटचाल करत असताना खऱ्या अर्थाने अज्जू नवले याच्यासाठी मात्र खऱ्या अर्थाने खूप चांगलं वाटते की अज्जू नवले ह्या नेरुळ परिसरामधील अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा खूप उत्तम दर्जाचा खेळाडू आहे आणि त्याच्याकडे नेरुळ बॉक्स प्रीमियर लीगची ट्रॉफी नव्हती. गेले 2 पर्व आणि 3ऱ्या पर्वामध्ये त्या ट्रॉफीकडे तो वाटचाल करतोय. 3 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे.
यावेळेस वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. आता समीकरण काय आलंय, येणारे बॉल आहेत 3 आणि 3 बॉल मध्ये आता धावसंख्या पूर्ण करायच्या आहेत 15. 3 बॉल मध्ये 15 ची गरज आहे आणि आम्हाला आठवण येते राहुल गाडीगावकर यांची. मग 3 मध्ये 15 बनवायच्यात. यावेळेस पुन्हा एकदा पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. हा चला, हा डॉट बॉल आहे. चला 2 बॉल मध्ये आता गरज आहे 15 धावसंख्येची. 2 बॉल 15. चला, आहे प्रत्येक इनिंग साठी एक रिव्ह्यू असतो. चला, निर्धाव चेंडू आला. रक्षक प्रतिष्ठान आता फक्त 2 बॉल आणि 15 ची गरज आहे. औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. जर चुकी केली नाही गोलंदाजाने तर रक्षक प्रतिष्ठान हा संघ मात्र वर्चस्व गाजवल या मैदानावरती. चला, शेवटचा बॉल अजून एक शिल्लक आहे. संजू आलाय. चला संजू, चौका ठोकेल की षटका ठोकेल? चला, संजू याने जर चौका ठोकला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज प्रज्वल माने यांच्याकडनं. आणि चौका ठोकलाय. 4 धावा आणि या स्पर्धेचा अर्थातच नेरूळ बॉक्स प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3 चा चॅम्पियन संघ ठरलाय. रक्षक प्रतिष्ठान संघाने बाजी मारलेली आहे. सचिन जाधव आणि अमृताताई जाधव यांचा संघ, त्या टीमने मात्र बाजी मारली आणि ती टीम मेगा फायनल जिंकलेली आहे. पर्व क्रमांक 3 चा आपल्याला चॅम्पियन संघ मिळाला आहे आणि अज्जू नवले यांचे स्वप्न जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. नेरूळ बॉक्स प्रीमियर लीग आणि नेरूळ बॉक्स प्रीमियर लीग ची ट्रॉफी अज्जू नवलेने जिंकलेली आहे. हार्दिक अभिनंदन टीम रक्षक प्रतिष्ठान संघ. हार्ड लक टीम जिशाईट संघ. खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून झाला, परंतु शेवटच्या मॅच मध्ये तुम्हाला पराभूत व्हावं लागलं आणि नक्कीच चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही तुमच्यापर्यंत जरूर घेऊन येऊ. रक्षक प्रतिष्ठान संघ, या संघाने जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न त्यांचं साकार झालं. टीम घ्यायची नेरूळ बॉक्स प्रीमियर लीग मध्ये टीम घेतलेली आहे सचिन जाधव आणि अमृताताई जाधव यांनी, आणि ते स्वप्न मात्र आपल्या टीमचं साकार केलेलं आहे. चॅम्पियनशिप पटकावलेली आहे. नेरूळ बॉक्स प्रीमियर लीगला एक नवा चॅम्पियन मिळाला आहे, अर्थातच रक्षक प्रतिष्ठान. कालच्या दिवसामध्ये अज्जू नवले नव्हते आणि आजच्या दिवसामध्ये